मित्रांनो, विणे दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता मलिका आपल्या रूम मध्ये आहे, परंतु जे घडलेला प्रकार आहे, समरने आपला अपमान करून अर्पिताला कसं तिच्या घरी पाठवलं, हा सगळं काही प्रकार तिला आठवत असतो आणि तिला फार चीड येते। स्वानंदीने तिची जेव्हा कान उघडणी केलेली असते की हे बघा काकू, स्वतःचं वागणं बदला, नाहीतर मुलीसारखं तुम्हाला एक दिवस असंच घराच्या बाहेर जावं लागेल। आणि या सगळ्याचा विचार करून मलिका आता स्वतःला म्हणते की आज त्या स्वानंदीने मला हरवलं। इतकी वर्ष मात्र मी समरला माझ्या हाताखालचा बाहुला बनून ठेवलं होतं, हाताखालचं मांजर मी त्याला बनवलं होतं, पण आज समरने माझा शब्द नाही पाळला। उलट मात्र समरने मला सुनावलं। आता मात्र हे असं नाही चालणार, आता काहीतरी करून मला स्वानंदीच्या विरोधात मला काहीतरी करावंच लागेल। सध्या मात्र आता तुझ्याकडे एकच पर्याय आहे, काही झालं तरी आता ह्या स्वानंदीच्या विरोधात मला सुष्मिताला तयार करावं लागेल। आणि हा विचार करत असताना अंशुमन येतो। अंशुमन खूपच आता हा रडकुंडीला आलेला असतो। तो म्हणतो की हे बघ मॉम, अगं त्या सुष्मिताला मात्र आता समजावून समजावून उत्तर देऊन मी खरंच खूप वैतागलो। तेव्हा मलिका म्हणते की अरे ती तुझी बायको आहे। तेव्हा अंशुमन म्हणतो की म्हणजे ती म्हणेल तेव्हा मी तिला शॉपिंगला घेऊन जायचं का? तेव्हा मलिका म्हणते की अंशू, तू बरं आहेस ना? आयुष्यामध्ये एकही मुलगी तुझ्या वाटेला आली नाही असं तू बोलू नकोस। तेव्हा अंशुमन म्हणतो की म्हणूनच मी तुला सांगतो की आता सुष्मिताला डोक्यावर बसू नकोस। तू आल्यापासून सारखी सुष्मिता बाळा सुष्मिता बाळा जे काही तू करत आहे ना, त्यामुळे ती आणखीन शेपारलेली आहे। एक गोष्ट लक्षात ठेव, सुष्मिता माझ्या आयुष्यातील पहिली सुद्धा मुलगी नाही आणि शेवटची पण। आमच्या लग्नाला तू इतकं सिरियसपणे घेऊ नकोस। त्या चिंगीशी मला लग्न करायचं नव्हतं, म्हणून मी हा कार्टून सुष्मिताशी लग्न केलं, तू विसरू नकोस। मलिकाला राग येतो। मलिका म्हणते की हे बघ, लग्न तू कोणत्याही कारणामुळे केलं असेल, आता मात्र सुश तुझी बायको आहे, तू विसरू नकोस। किंवा अंशुमन म्हणतो की पण हे सगळं अख्ख्या जगाला ओढून सांगण्याची काय गरज आहे? हे बघ मॉम, तू रिसेप्शनची आयडिया तिला द्यायला नकोच होती। एखाद्या लहान मुलाला मात्र चॉकलेट शॉप मध्ये नेल्यासारखं वागते, स्टुपिड कुठली। तेव्हा लगेच आता मलिका म्हणते की कधी कधी मला प्रश्न पडतो, माझा अंश नक्की कोणत्या जगात राहतो आणि कुठे कोणत्या घरात वावरतो। मलिका म्हणते की हे बघ, अरे तुला काय वाटलं मला ती सुष्मिता सून म्हणून हौस आहे का तिला वावरण्याची? परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, त्या स्वानंदीने आत्मीला घराच्या बाहेर काढलेलं आहे, त्यामुळे स्वानंदीला धडा शिकवण्यासाठी मात्र मी सुष्मिताचा वापर करून घेणार आहे। ती सुष्मिता आपली ढाल आहे हे विसरू नकोस। त्यासाठी मात्र त्या सुष्मिताला तिची स्वानंदी बहीण चुकीची आहे, ती सावत्रपणाची तिला वागणूक देते असं तिला वाटायला हवं। या सगळ्यासाठी मात्र आता सुष्मिताच्या डोळ्यावरची जी काही तुझ्या प्रेमाची पट्टी आहे ती तशीच राहिली पाहिजे, कारण तुला तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक चालूच ठेवावं लागेल। हे बघ, रिसेप्शन तर होणार, परंतु स्वानंदी मात्र जन्मात कधीही नाही विसरू शकणार। त्यानंतर इकडे डेकोरेशन साठी काहीतरी लोक आलेले असतात। आजीला म्हणतात की डेकोरेशन साठी थीम वगैरे असेलच। आजी म्हणते की हे बघा, अरे थीम वगैरे आहे तर ते चालेल, परंतु मराठी संस्कृती आहे असं चाला आणि हे सगळं काही तसेच मात्र करा। हा मराठी सोहळा आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल, त्यामुळे सगळं काही तुम्ही डेकोरेशन तसंच करा। आता ते लोक म्हणतात की ठीक आहे मॅडम। आजी त्यांना कामाला लागायला सांगते आणि तेवढ्यात मात्र स्वानंदी शॉपिंग करून घरी घेऊन येते आणि आजींना विचारते की आजी, डेकोरेशन वाले आलेले आहेत वाटतं? त्यावरती आजी म्हणते की हो, आणि काय आली पण तू आता शॉपिंग वगैरे करून? स्वानंदी म्हणते की हो ना आजी, आणि हे बघा मी साडी शालू वगैरे सगळं काही आता घेऊन आलेले आहे, आणि हे बघा सुष्मिताला मात्र ह्या जी पैठणी आहे ती खूपच छान दिसेल, हा शेला वगैरे, आणि ती आजींना दाखवते। आणि आजी, हे बघत मी ते सोनारांग काकांकडे सुद्धा गेले होते, तुम्ही त्यांना काही दागिन्यांचे सेट तयार करण्यासाठी सांगितले होते। आजी म्हणते की अरे वा, रंग सुद्धा फारच छान निवडला, म्हणजे हे बघ अगं, हा रंग आपल्याकडे शुभ मानला जातो आणि सुष्मिताला हे सगळं काही तू नेसून वगैरे तयार व्हायला सांग। किंवा स्वानंदी हो म्हणते। आजी म्हणते की अगं हे बघ, या निमित्तानेच भेटीगाठी होतात, आता बघ ना, अगं कोणी कुणाकडे येत नसतं आणि आपल्या कुटुंबाची तर खूपच बदनामी झालेली आहे, गेलं ते परत नाही मिळू शकत, आणि जे आहे ते परत आपण टिकवायला हवं, त्यामुळे मात्र आपल्या कुटुंबाला कोणी नावं ठेवायला नको बाई। मग आता स्वानंदी म्हणते की आजी हे बघा, ज्यांना बोलायचं आहे ते बोलणारच आहे, आणि हे बघा सुष्मिता नक्की आपल्या राजवाड्यांच्या घरातील सून वाटेल अशी तयारी तर मी केलेलीच आहे, तिला तरी काही वेगळं हवं आहे, तिला सुद्धा तेच हवं आहे। आजी म्हणते की हो ना अगं, तू असताना काळजी करण्याचं कारणच नाही, परंतु मला अंशुमन आणि मलिका यांची खात्री नाही वाटत, म्हणजे आयुष्यामध्ये कधीच वाटली नाही, आणि आता काय वाटणार बरं? तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघा, मी सुद्धा एकटी नाही, तर राजवाडे सुद्धा आलेत आणि ते सुद्धा माझ्या सोबत आहेत, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका, ते तर सगळं काही नीट करतील। बरं चला आजी, हे सगळं मी सुष्मिताला देऊन येते, आलेच असे बोलून आता स्वानंदी सुष्मिताला हे सर्व द्यायला येते। त्यानंतर इकडे आता कंपनीमध्ये म्हणजे जे क्लायंट आलेले आहे रशियाचे, तर त्यांची आता मीटिंग सुरू असते।
त्यांची मीटिंग झाल्यानंतर आता ते इतके खुश होतात आणि समर बरोबर म्हणजे राजवाड्यांबरोबर ते आता ह्या कंपनी बरोबर डील करायला तयार होतात आणि ही डील फायनल म्हणतात. तेव्हा समर आणि आनंद फारच खुश होतात. ते समरचं कॉंग्रॅच्युलेशन करतात. तेव्हा समर मात्र आता त्यांना ही रिसेप्शनचे आता इन्व्हाइट करणार म्हणजे देत असतो. तर आनंद म्हणतो की हे बघा, तुम्ही कधी मराठी रिसेप्शन बद्दल पार्टी आयोजित केलेली आहे का, म्हणजे इन्व्हाइट झालेले आहात का कधी? किंवा आता ते जे क्लायंट आहे तर ते म्हणतात की आतापर्यंत आम्हाला कधी असा चान्स नाही मिळाला. तेव्हा समोर म्हणतो की ठीक आहे, आज आमच्याच घरामध्ये आज रिसेप्शन पार्टी आहे. शादी का रिसेप्शन पार्टी म्हणजे फंक्शन, तो आज आप मेहमान बनकर आइए, हमको अच्छा लगेगा. तेव्हा मात्र आता ते क्लायंट खुश होतात आणि म्हणतात की खरंच आप मात्र इतका आग्रह म्हणजे करतात, कारण आम्ही नाहीच म्हणू शकत नाही. आणि तसंही मराठी ट्रेडिशनल आणि कल्चर यांच्या बाबतीत खूप काही ऐकलेलं आहे. त्यामुळे आज मात्र ते प्रत्यक्षात पाहायला मिळेल. किंवा समोर म्हणतं की हो, आमची जी पूर्ण फॅमिली आहे ती एकदम ट्रेडिशनल आहे. काही सण वगैरे असो किंवा लग्न वगैरे असो तरी सुद्धा आम्ही सगळं काही रीतिरिवाजाप्रमाणेच करतोय. किंवा मात्र आता ते समोरचे आभार मानतात, कारण तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं त्याबद्दल आम्ही नक्की येणार आहे. पण त्या अगोदर एक अट मात्र तुम्हाला असेल की तुमची जी काही स्पेशल डिश असेल पुरणपोळी, पुरणपोळी तर आम्हाला मिळालीच पाहिजे. तेव्हा समर म्हणतो की हो नक्कीच. समर म्हणतो की आता तुमची ही इच्छा पूर्ण केली जाईल, कारण आमच्या घरामध्ये एकही असा सण नाही की पुरणपोळ्याशिवाय तो साजरा होत नाही म्हणून. आनंद सुद्धा म्हणतो की हो ना, आपल्या सगळ्यांचा वीक पॉइंट म्हणजे काय आहे तर तो पुरणपोळी. सगळेजण छान आता गप्पा करतात. समर म्हणतो की आज मी माझ्या हाताने तुम्हाला पुरणपोळी नक्की खाऊ घालणार, तुम्ही फक्त या. हो मात्र ते क्लायंट बिलकुल अगदी पक्का असे बोलून आता जायला निघतात. त्यानंतर मात्र आता इकडे स्वानंदी बाबांना सर्व काही सांगते, कारण बाबांना पार्टीमध्ये बोलवायचं आमंत्रण द्यायचं असतं. परंतु आता ही सुष्मिताने काय कसं केलं त्याबद्दल सांगते. बाबा हे सर्व ऐकून म्हणतात की अगं त्या सुष्मिताला वेळ लागलेला आहे का, तिला काय गरज होती थाळी वगैरे वाजवण्याची. आनंदी म्हणते की हो ना बाबा. बाबा म्हणतात की अगं नाही नंदू, हे जरा अतिच झालेलं आहे. मी एक काम करतो, मी आताच्या आता तिकडे येतो आणि त्या सुष्मिताच्या 4 कानाखाली लावतो. तेव्हा स्वानंदी म्हणते की नको बाबा, असं काही नको, कारण ती सुष्मिता आहे ना, ती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. आता बाबा म्हणतात की अगं हे बघ, तिने मात्र आता जे लग्न आहे ते आपल्याला न विचारता केलेलं आहे, अगदी स्वतःच्या मर्जीने. ते पण त्या नालायक अंशुमन बरोबर तिने हे लग्न केलं आणि आता तर हट्ट कसला करते रिसेप्शन साठी. अगं तिला काही पटतं का, ते पण थाळी वगैरे वाजवून. तिचं वागणं आहे जरा अतिच झालेलं आहे. त्यावरती मात्र आता स्वानंदी म्हणते की हे बघा बाबा, तुम्ही मात्र काही टेन्शन घेऊ नका. हे बघा, ती जे काही करते ना तर ते राजवाड्यांनी अमान्य केलेलं आहे. ते मात्र तयार आहेत हे सगळं काही करण्यासाठी. बाबा म्हणतात की अगं नंदू ठीक आहे, परंतु आता मात्र ही सुष्मिता आता ते करायला तयार आहेत, परंतु ही त्यांच्या डोक्यावर बसायला नकोय. तेव्हा आता सोनंदी म्हणते की बाबा हे बघा, मी तिला असं काही करून देणार नाही, परंतु तुम्ही सगळेजण मात्र आता रिसेप्शन साठी लवकरात लवकर या. त्यावरती बाबा म्हणतात की हे बघ नंदू, अगं मला तर खरंच इच्छा नाही येण्याची. हे सगळं काही झाल्यानंतर अगं ज्या पद्धतीने हे लग्न झालेलं आहे, मग तूच सांग की मी तिकडे येऊन कोणतं तोंड दाखवू, कोणत्या तोंडाने मी तिकडे येऊ शकतो. त्यावरती आता स्वानंदी म्हणते की हे बघा, जे काही झालेलं आहे यामध्ये तुमची काही चूक नाही आणि तुम्हाला कोणीही दोष देत नाही. त्यावरती आता बाबा म्हणतात की हे बघ नंदू, असं कसं म्हणतेस तू, शेवटी ती मुलगी माझीच आहे. त्यावरती स्वानंदी म्हणते की हे बघा बाबा, तुमची मान मात्र खाली नाही जाणार, ही सगळी जबाबदारी माझी असेल. परंतु आता मात्र या सगळ्या गोष्टीला आता आपल्याला मान्य तर करावंच लागेल, कारण आता सगळं काही होऊन गेलेलं आहे. त्यामुळे आपण तर विरोध नाही करू शकत ना. त्यावरती आता बाबा म्हणतात की ठीक आहे मी येतोय. स्वानंदी म्हणते की हो नक्की या, मी तुमची वाट पाहते. बाबा म्हणतात की बाय, ठेवतो फोन बाळा. स्वानंदी सुद्धा आता बाय करून फोन ठेवते. तेवढ्यात मंदा मात्र हे सर्व बोलणं ऐकते. जेव्हा बाबा फोन ठेवतात लगेच येते आणि म्हणते की काय हो, काय म्हणत होतात. तेव्हा बाबा म्हणतात की तेथे उभं राहून तू सगळं काही ऐकलेलं आहेस ना, आणि मग पुन्हा काय विचारते. तेव्हा मंदा म्हणते की अहो, तुमच्या स्वतःच्या मुलीच्या लग्नाचं रिसेप्शन आहे, तरी सुद्धा तुम्हाला जावंसं नाही वाटत. बाबा रागाने म्हणतात की नाही, नाही वाटत. तेव्हा मंदा विचारते की का वाटत नाही हो, तुम्हाला मुलीच्या लग्नाचा आनंद नाही झालेला वाटतो. तेव्हा आता बाबा म्हणतात की आनंद कसा वाटेल, तिने जर आता एखाद्या सभ्य माणसाची लग्न केलं असतं सगळ्यांच्या संमतीने, तर तेव्हा मी ढोल वाजवलं असता, ढोल वाजवत मी रिसेप्शनला आलो असतो. पण आता मात्र जावं लागेल अगदी मान खाली घालून, आणि ते मात्र मला नाही जमणार. त्यानंतर आता इकडे रूम मध्ये अंशुमन वर्कआउट करत असतो आणि ही सुष्मिता मात्र फेस पॅक वगैरे आणि जे
लावून आपल्या चेहऱ्याला बसलेली असते आणि अंशुमनला ती काहीतरी मागते. अंशुमन अंशुमन असं करत मात्र ती मागत असते. तेव्हा अंशुमन मुद्दाम आपल्या कानामध्ये हेडफोन घालतो आणि तिच्याशी मात्र तो काही बोलत नसतो आणि आपलं वर्कआउट करायला घेतो. तेव्हा सुष्मिताला राग येतो. सुष्मिता आता लगेच तिचं स्वतःचं काम ती घेते. मलाच घ्यावं लागेल म्हणून ती आता जे तिला लागत असतं ते घेते. परंतु अंशुमनच्या जवळ येते, त्याच्या कानातील हेडफोन काढते आणि म्हणते की मी तुम्हाला काय सांगितलं होतं, इतकी तुमची आता ही क्विट बायको आहे आणि तुम्ही तिचं का ऐकत नाही, आणि मी तुमची बायको आहे तरी सुद्धा तुम्ही माझ्यासाठी नाही थांबवणार का? तेव्हा अंशुमन म्हणतो की हे बघ, एकतर मी तुला सांगतो मी माझ्या कामात आहे, माझं वर्कआउट करतोय, आणि हे बघ डिअर बायको, मी सुद्धा तुला तेच सांगतो की मी सुद्धा तुझा नवरा आहे, नोकर नाही, हे लक्षात ठेव. तेव्हा आता सुष्मिता म्हणते की मी कुठे तुम्हाला नोकर आहात असं म्हटले. तर अंशुमन म्हणतो की पण ऑर्डर तर सोडलीच, आणि हे बघ परत असं करत जाऊ नकोस. सुष्मिता म्हणते की तुम्ही चिडला आहात का माझ्यावर, आणि आता सुष्मिता म्हणते की तुम्ही माझ्यासोबत असं का बोलतात, असं का वागतात? काल सुद्धा मी तुम्हाला शॉपिंगला घेऊन चला असं म्हटले होते आणि तुम्ही तर मला कोणतीही हेल्प करतच नाहीत. अचानक मात्र तुम्ही माझ्या मम्मासारखं का वागतात बरं? तेव्हा अंशुमन रागाने तिला म्हणतो की हे बघ, तुला कम्पेअर करायचं आहे ना तर चांगलं कोणाशी तरी कर. तेव्हा सुष्मिता विचारते की म्हणजे काय? तेव्हा अंशुमन म्हणतो की मला असं वाटलं होतं की माझी ताई जगातील सर्वात ढ मुलगी आहे, त्यामुळे हे बघ मी तुला सांगतो, एनिवे माझ्याकडून कोणत्याही अपेक्षा तू ठेवू नको, मला ते नाही जमणार. त्यावरती आता सुष्मिताला राग येतो. सुष्मिता विचारते की मग कुणाकडून अपेक्षा ठेवायच्या? तुमच्याकडून अपेक्षा ठेवू नको तर मग कुणाकडून ठेवू? म्हणून ती जोरात ओरडते. अंशुमन तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की हे तुझी ही फालतू बडबड आहे ना ती बंद कर. आणि तेवढ्यात मलिका धावतच येते आणि म्हणते की अरे अरे काय चाललं तुमचं, बाहेरपर्यंत आवाज येतोय, कशाला भांडणं करतात? किंवा सुष्मिता लगेच म्हणते की मॉम इन लॉ, अहो यांना समजवा, हे माझ्याशी अगदी वियर्ड वागतात. अहो मी हे मला शॉपिंगला सुद्धा घेऊन जात नाही आणि वर मलाच बोलतात, मलाच म्हणतात की माझ्याकडून अपेक्षा ठेवू नकोस. तेव्हा आता मलिका ही अंशुवर ओरडते, हे बघ अंशू, मी मारेन, आणि सुष्मिता हे बघ तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. अगं त्याचा स्वभाव तसा आहे, तो मात्र तुझी मज्जा करतोय, मस्करी करतो. सुष्मिता म्हणते की पण त्याला सांगा की असे मस्करी करत जाऊ नकोस, मला फार वाईट फील होतं, मला फार सॅड वाटतं. मलिका म्हणते की हो ना, आणि अंशुमन तू तिची परत मस्करी करू नकोस, तुला मारेल. आणि हे बघ सुष्मिता, तू त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. आणि हे बघ आज मात्र तुमचं ग्रँड रिसेप्शन आहे, त्यामुळे पाहुण्यांसमोर तुला एंट्री अशी कशी घ्यायची तर ग्रँड ग्रँड पद्धतीने, आणि सो स्माईल ग्रेट रेडी. तेव्हा सुष्मिता आणखीनच खुश होते आणि आलीच आई म्हणून ती आता वॉशरूमला जाते आणि तेवढ्यात अंशुमनच्या पायावर पाय देते. अंशुमनला फारच राग येतो. मलिका हसते आणि म्हणते की सो स्वीट. आणि मलिका आता अंशुमनला म्हणते की अरे आता तू लग्न तिच्याबरोबर केलं, मग तू तिच्यावर असं का चिडतो, काही सर्किट वगैरे आहे का? तेव्हा आता लगेच अंशुमन जोराने ओरडतो, अगो मम्मा ती सर्किट आहे सर्किट. तेव्हा मलिका म्हणते की हे बघ अरे जरा हळूच बोल. तर अंशुमन म्हणतो की तिच्या इतकं स्टुपिड कोणीच नाही, काही ना काही तिची बकवास सुरूच असते, मला शॉपिंगला घेऊन चल, मला इकडे घेऊन चल, तिचा नोकर आहे का? ह्या दोघी बहिणी आहेत तर ते सेम आहेत, डोकेदुखी. मलिका म्हणते की अरे अंशू जरा हळूच बोल, आणि हे बघ आज मात्र आपल्या घरामध्ये तुमच्या लग्नाचं रिसेप्शन आहे, त्यामुळे तू तिच्याशी वागताना नीट वागायचं. त्यामुळे लक्षात ठेव तुला काय करायचं आहे, आणि नक्की अंशुमनला काय करायचं आहे तो प्लॅन त्याच्या कानामध्ये सांगते. आणि आता अंशुमन लगेच खुश होतो. त्यानंतर आता इकडे बाबा हे रोहनला सांगत असतात की अरे हे बघ त्या दिवशी मला काहीतरी शंका येत होती, कारण मंदा खूपच शांत होती रे, मी तिला एकदा दोनदा विचारलं की तू शांत का आहे, परंतु ती काहीच बोलली नाही, आणि त्यानंतर मात्र मला त्या शांततेचं कारण समजलं. मी तिला फोन करत होतो आणि सुष्मिताला सुद्धा, परंतु तिने सुद्धा काही फोन नाही उचलला, आणि सुष्मिताला आणि मंदाला ते फोन करत असतात त्या दिवशी, पण दोघेही फोन उचलत नव्हतात. हे सगळं आता त्यांना आठवते, त्या नक्की हे सर्व काय करत होत्या. तेव्हा मात्र आता बाबा खूपच चिडलेले असतात. त्या दिवशीचा प्रसंग त्यांना आठवतो, कारण बाबा म्हणतात की हे बाईचं मला टेन्शनच आहे, काही उद्योग जर तिने वाढून ठेवले नाही तर बरं होईल. रोहन म्हणतो की हो ना, मी खाली जाऊन सुद्धा सगळीकडे शोधलो पण ती कुठेही नाही, आणि तेवढ्यात मंदा घरी आलेली असते, आणि मंदा आता खूपच दमले. आता सगळेजण विचारतात की अहो आई तुम्ही कुठे गेला होतात? तेव्हा मंदा म्हणते की दमले, कारण मुलीच्या भल्याचा विचार करायचं म्हटल्यानंतर सोपी गोष्ट नसते, आणि माझ्याबद्दल तुमच्या मनात तर चांगला विचार येतच नसतो, काय हो की नाही? तेव्हा बाबा म्हणतात की हो ना, कारण तू चांगली कधी वागणारच नाही, पण तसा विश्वास तू कधी माझ्या मनामध्ये निर्माण केलेलाच नाही. अण्णा म्हणते की हो ना, तुम्ही सतत मला टोमणे मारत असतात. तेव्हा बाबा म्हणतात की टोमणे नाही तर ही वस्तुस्थिती आहे, तू जर घराबाहेर पडली तर शेजारीशी भांडण करत बसते, जर गोडी गुलामाने बोलायचं असेल तर तू नक्की अधिराच्या तक्रारी करत असते, कधी कधी राजवाड्यांच्या घरामध्ये जाऊन गोंधळ निर्माण करून ठेवत असते, तू कधी चांगलं काम करतेस का ग? तेवढ्यात मंदा म्हणते की हो ना, आज केलेलं आहे ते काम चांगलं. तेव्हा आता सगळेजण मात्र आता हे मंदाकडे बघतात आणि काय बोलतेस?
तेव्हा आता मंदा आवाज देते, मुलांनो या ना. तुमच्यामुळे त्यांना मात्र आता इतक्या वेळ बाहेर ताटकळत उभं राहिलं. आणि मंदाने मात्र आता अंशुमन आणि ही सुष्मिता या दोघांना लग्न करून अगोदर इकडे आणलेलं असतं. जेव्हा ते मात्र आता ह्या सगळ्यांच्या समोर येतात तेव्हा आधिरा, रोहन, बाबा यांना फार मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा मात्र आता बाबा रागाने विचारतात की सुष्मिता तू मला अगोदर सांग या मुलाबरोबर तू कशी आलीस. आणि आधिरा विचारते की तुमचे एकमेकांच्या हातामध्ये हात का आहेत. तेवढा सुष्मिता म्हणते की हो कारण आम्ही लग्न केलेलं आहे. बाबांना रोहनला आधिराला फार मोठा धक्का बसतो आणि यापुढे मात्र पुढची 7 जन्म आम्ही असंच हातामध्ये हात देऊन एकमेकांची साथ देणार आहोत असं सुष्मिताचं बोलणं. आता हे बाबा या आणि रोहन यांना सगळं त्या दिवशी घडलेला प्रकार आठवतो आणि बाबा म्हणतात की बघ अरे त्या अंशूने अगोदर 2 मुलींचे आयुष्य नासाडलेले आहे आणि आज आपल्या सुष्मिताचं आणि ह्याचा जरा सुद्धा विचार तिने केलेला नाही. त्यावरती रोहन म्हणतो की बाबा आश्चर्य मला याचं वाटतं अंशुमन आणि आई यांना डिपेंड करत होते. बाबा म्हणतात की हो करणारच कारण तिने स्वतःच्या मर्जीने लग्न केलं. आणि ज्या क्षणाला मी त्या दोघांना एकत्र बघितलं ना दारामध्ये त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. आणि पोटच्या पोरीला मात्र आता विहिरीत उडी मारताना अगदी बघणारा एक असं हे बाप मी होतो. आणि तेव्हा आता परत तो घडलेला प्रसंग पुढे काय आहे हे पुन्हा त्यांना आठवतो. कारण आदिरा आणि रोहन यांनी विचारलेलं असतं की कुणाला विचारून हे लग्न केलं. त्यावेळेस बाबा मात्र अगदी ढासळून खाली बसलेले असतात. त्यांना चक्कर येते. तेव्हा रोहन त्यांना धरतो आणि बाबा तुम्ही ठीक तर आहात ना. बाबा रडत म्हणतात की ह्या मुलीने ह्या मुलाशी लग्न केलं आणि हे असं कुणाला पण न विचारता. अगं हे बघ बाळा असं लग्न करत नसतात. सगळ्यांना विचारून समजून विचार घेऊन लग्न करतात ग. आणि लग्न म्हणजे काही हिला भातुकलीचा खेळ वाटला का म्हणून बाबा खूप रडत असतात. तेव्हा रोहन म्हणतो की बाबा प्लीज तुम्ही शांत व्हा. आणि कोणाला विचारून हे लग्न केलं म्हणून बाबा ओरडतात. तेव्हा मंदा लगेच म्हणते की हो ना मला विचारलं होतं ना मी साक्षीदार आहे त्यांच्या लग्नाची. बाबा म्हणतात की हो मला माहितीच होतं की तूच नक्की असेल यामध्ये. आणि बाबा मात्र मंदावर खूपच ओरडलेले असतात आणि तू खरंच मूर्ख आहे खरंच अगदी बेअक्कल आहे. तेव्हा सुष्मिता म्हणते की बाबा दादा प्लीज तुम्ही मम्माला काही बोलू नका. मला माहिती होतं की नक्की तू इतका वेळ बाहेर होती काहीतरी वेडेवाकडे उद्योग केलेलेच असणार म्हणून बाबांना आता त्यावेळेस जी काही त्यांची परिस्थिती झाली होती अवस्था ते इतके रडलेले असतात आणि त्यांना जो धक्का बसलेला असतो तो सगळं त्यांना आठवतो. दोघांनाही फार टेन्शन येते. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.